त्यांच्या सिरीजनी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. ते एक ट्रेंड सेटर आहे आणि नेहमी तुला बघूनच मी मॅनिफेस्ट कधी केलं नाही, पण पूर्ण महाराष्ट्राचं प्रेम भेटतं. तुमच्या लाईफ मध्ये काही सॅड मुवमेंट्स आहेत का? आणि ती सोशल मीडिया लाईफ असते ती वेगळी असते. सगळ्यांना वाटतं की हा खुश आहे असं तसं. जर आपण महाराष्ट्राची पॉप्युलेशन बघितली तर करोड आहे आणि तुमच्या पूर्ण फोटो फ्रेम सिरीजला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 60 करोड व्ह्यूज आहे. म्हणजे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण लोकांनी तुम्हाला बघितलंय. जिथं आम्ही जातो तिथं आम्हाला पूर्ण रिस्पेक्ट भेटते. फोटो फ्रेमवाले आले जी रिस्पेक्ट भेटली ना ती कुठेच भेटली ना अजूनपर्यंत. जो आपला हर्षद मेहता स्कॅम आहे त्याला 2 मिलियन व्ह्यूज. जर तुम्ही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती स्वतःच्या सिरीज काढल्या तर तुम्हाला नक्कीच एवढा ग्रँड सक्सेस भेटेल. आपण वेगळं ट्रेंड आणू काहीतरी, कोणी अजूनपर्यंत केलं पण नाही. पब्लिकला नॉर्मल वाटतं की 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे किंवा 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तो शूट करायला आम्हाला 2 दिवस पण लागतात. 3-4 अँगल असतात तर मग त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल फोन यूज करता 2-3 अँगल यूज करता. सेम सीन 2-3 वेळा रिपीट करायचा. सिरीज मधले जेवढे पण क्रिएटर आहेत त्यांना तुम्ही एक वर्ड मध्ये कसं डिस्क्राईब करशाल? तेजस, दुर्वा. विचार लागतोय थोडासा, म्हणजे काहीतरी की दुर्वाचं आणि तुमचं काही आहे का? काय नाही, अरे मला इथे हे दिलं डेअर दिली होती की दुर्वाला व्हिडिओ कॉल कर. असे हार्ट कोरले होते याच्यामध्ये धाग्यामध्ये. माझ्यासाठी ती एक अनएक्सपेक्टेड मुवमेंट होती की आता सध्या तू सिंगल आहे की ये फंस गया सीएम. मला बिझनेस मध्ये वरती जायचंय, सोशल मीडियाला वरती जायचंय. तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये अटकले तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी टाइमच भेटत. रिलेशनशिप वगैरे सगळ्या गोष्टी, त्यामुळे ते खूप डिस्टर्ब होऊन जातात. 2021-22 पासून माझं होतं मुलीसोबत. पण ऍट दी पॉईंट असं येतो की आपल्याला करिअर पण बघावं लागतं, आपल्या घरचं पण बघावं लागतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला हँडल करावं लागते. 4 वर्षानंतर मला ते कुठेतरी हिट झालं की 4 वर्ष अगोदर मी ह्या गोष्टी केल्या असतात तर मी आता कुठल्या लेवलला असतो. युथ तुला बघतायत त्यांना तू तुझ्या बॅकग्राऊंड वरून पास्ट वरून काय मेसेज देशील? मी तर एवढं सांगेल की तुमच्या जर हॉबीज किंवा ड्रीम्स असतील त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी त्याग करायचा असेल तर तुम्ही करू शकता. रात्रीतून बदलून गेलं पूर्ण पेज. मी व्हिडिओज असे रिफ्रेश मारतो आयडी, तासाला मिलियन व्ह्यूज वाढायचे तासाला. कंटेंट क्रिएशनची जर्नी कशी स्टार्ट झाली? प्रशांत आणि मी कॉलेज पासूनचे मित्र, प्रशांत, तेजस आणि मी. रील करू आपण. मी म्हणलं रीलला मजा नाही म्हणलं राहिल्या आता लिपसिंगला, आपण कॉन्टेंट क्रिएट करू. तेव्हा तुम्हाला वाटलं की आता सोशल मीडिया आपल्याला नाहीच करायचं. कधी आम्ही वडापावर पण दिवस काढलेले. तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे सोशल मीडियावरती असेल? लाईफ मध्ये सोशल मीडिया नसतं तर काय करत असतं तुम्ही? पण त्या फेज मधनं आलोय ना ते पण डिपेंड करतात. सगळ्यात आपण बोलतो टफ पार्ट की या फोटो फ्रेमचा लास्ट पार्ट एकदम टफ डिफिकल्ट की पूर्ण टीम रडलेली. जे तुझ्या फॉलोअर्सला नाही माहिती तुझ्याबद्दल, तू त्यांना काय सांगशील? माझी बॅक स्टोरी, लाईफची बॅक स्टोरी आहे एक, ती कोणालाच माहित नाही. महाराष्ट्राचे सर्वात फेवरेट रील स्टार आणि कॉन्टेंट क्रिएटर त्यांच्या सिरीजनी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. ते एक ट्रेंड सेटर आहे. आज त्यांच्यासोबत आपण बसतोय, त्यांच्याकडून भरपूर आपण गोष्टी जाणून घेऊ, सिरीज बद्दल पण आणि त्यांच्या स्वतःच्या पर्सनल लाईफ बद्दल पण. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 650K साठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचे 650K कम्प्लीट झाले. खूप छान वाटतंय. जे पण हार्ड वर्क तुम्ही करताय त्याचं तुम्हाला फळ भेटतंय आणि लवकरच 1 मिलियन पण कम्प्लीट होणार. तर तुम्हाला कसं वाटतंय की 650K आपले कम्प्लीट झाले? हे तुम्ही कधी मॅनिफेस्टेशन केलं होतं की आपण इथपर्यंत जाऊ? आज काय वाटतंय, नेमकी काय फिलिंग आहे? मी मॅनिफेस्ट कधी केलं नाही, पण पूर्ण महाराष्ट्राचं प्रेम भेटतोय. नाही तर लोकांचे मला फोन येतात अनएक्सपेक्टेड लोकांचे, त्याबद्दल आम्ही तुमची सिरीज बघतोय, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही चर्चेत आहात. भारी वाटतंय सगळं, छान वाटतं एकदम. जर तुमच्या आयडी बघितली तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला बघायला भेटतात, जे म्हणजे ट्रिपल एक्का आणि एक आहे डबल फेस आहे तुमच्या आयडी मध्ये. तर नेमकी त्याचं काय मिनिंग आहे, त्याच्या मागे काय आहे एक्झॅक्ट कहाणी? ट्रिपल एक्का म्हणजे माझं असं ते हे नाहीये, मला सिंगल 1 पाहिजे होता, पण मला काही कोड असतात पूर्णच करायला लागतात तिथं. त्यामुळे मला इंस्टाग्रामला ते पूर्ण 111 टाकायला लागलं. मला सिंगल 1 भेटलं असतं ते बेटर झालं असतं, कारण का सिंगल माझं मी. आणि डबल फेसचं मिनिंग असं आहे की प्रत्येकाला एक पर्सनल लाईफ असते, ती कधी कोणाला तो सांगतच नसतो. आणि ती सोशल मीडिया लाईफ असते ती वेगळी असते. सगळ्यांना वाटतो की हा खुश आहे असं तसं, पण त्याच्या डीप लाईफ मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा असतं की हा डबल फेस माणूस आहे. मग त्यामुळे मला तसं राहावं लागतं. जसं आता तुम्ही सांगितलं की डबल फेस किंवा अजून डीप लाईफ मध्ये काही असतं, काही सॅड गोष्टी पण काय असतील, काही आनंदाचे पण काही गोष्टी असेल. तसंच जर अजून तुमच्या प्रोफाईल मध्ये बघितलं तर हायलाइट्स मध्ये गेल्यावरती कर्णचा एक तुमचा हायलाइट आहे, त्याच्यामध्ये लॉयल्टी बद्दल, त्यानंतर अशा काही गोष्टींबद्दल तुम्ही टाकलेलं आहे. तर नेमकी काय आहे त्याच्या मागे? तुमच्या लाईफ मध्ये काही सॅड मुवमेंट्स आहेत का किंवा काय गोष्ट आहे त्याच्या मागे? नाही, ऍक्च्युली मी जसं त्याच्या लाईफ मध्ये जसं घडलेलं आहे तसं माझ्या लाईफ मध्ये पण घडलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी लहान एज मध्ये होतो तेव्हा, त्यामुळे मला ते पहिल्यापासून रिलेट होतं थोडं. त्यामुळे मी पहिल्यापासून करण्याचा लय मोठा फॅन आहे पहिल्यापासून. जसं की एखादी गोष्ट, एखादा मुवमेंट तुम्ही सांगू शकता का? सॅड मुवमेंट कोणता? हा, की प्रत्येक जागी त्याचा वापर करून घेतला, त्याच्याकडे शक्ती भरपूर होती,
तर शक्यतो तो वापर करू शकला असता मित्रांसाठी वगैरे. हे भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे. अजून एक गोष्ट जी मला पूर्ण महाराष्ट्राला एक सांगायची आहे, जे तुमचं सोशल मीडिया आहेत आणि ज्या तुमच्या सिरीज आहेत, तसं तर तुम्ही भरपूर सिरीज बनवल्यात, पण मागच्या 3च सिरीज बघू आपण, जे तुमच्या खूप ह्यूज सक्सेस भेटली तुम्हाला, म्हणजे ग्रँड सक्सेस बोलू शकतो आपण, जे तुमच्या सिरीज नंतर एक ट्रेंड सेट झाला सिरीजचा. याच्या पहिले कधी सिरीज बघायला नव्हतं भेटत, पण जेव्हापासून तुम्ही सिरीज स्टार्ट केला तेव्हापासून एक ट्रेंड चालू झाला. मला एक सांगायचं आहे प्रत्येक व्ह्युअर्सला, जर यांचं आपण पहिली सिरीज बघितली फोटो फ्रेम सीझन 1 आणि सीझन 2, याचे जे टोटल व्ह्यूज काउंट जर तुम्ही कधी बघितले बारकाईनी, तर टोटल 174 मिलियन व्ह्यूज आहे. जर आपण महाराष्ट्राची पॉप्युलेशन बघितली तर फक्त 12 ते 13 करोड आहे, आणि तुमच्या पूर्ण फोटो फ्रेम सिरीजला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 17.5 करोड व्ह्यूज आहे. म्हणजे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण लोकांनी तुम्हाला बघितलंय. तर हे खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत लोक तुम्हाला ओळखताय. छोटा जागा असो किंवा मोठं शहर असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघितलं जाते. तर काय फिलिंग आहे, कसं वाटतं? चांगलं वाटतं, कारण जिथं आम्ही जातो तिथं आम्हाला पूर्ण रिस्पेक्ट भेटते. आता आम्ही लास्ट टाइम मुंबईला गेलो होतो, तर आम्हाला मॅकडॉनल्ड्स मध्ये जायचं होतं, तर पूर्ण गर्दी होती, पूर्ण हाय होतं सगळं. सॅटर्डे संडे होतं वाटतं काहीतरी. तर आम्हाला जाऊ म्हणलं आपण आतमध्ये. तिथल्या स्टाफ लोकांनी आम्हाला बघितलं आणि सगळी नोटीस केलं. तिथे मॅनेजर पाशी गेले आणि म्हणले की ते फोटो फ्रेमवाले आलेत. अरे बा, तिथं आम्हाला जी रिस्पेक्ट भेटली ना ती कुठेच भेटली ना अजूनपर्यंत. सगळ्यांना साईडला केलं. आमची मिल वगैरे त्यांनी स्वतः आम्हाला आणून दिले. तर सर तुम्हाला काय लागतं काय नाही, सगळ्या गोष्टी म्हणजे रिस्पेक्ट भेटते आम्हाला प्रत्येक जागी भेटतात. यानंतर जर आपण बघितलं, आता तर तुम्ही इंस्टाग्राम वरती ह्या सगळ्या सिरीज बनवताय, तुम्ही कधी बघितलंय का पूर्ण इंडियामध्ये ज्या मोठ्या वेब सिरीज बनतात, जसं अमेझॉन प्राईम वरती, नेटफ्लिक्स वरती, तर त्याचा मोस्टली व्ह्यूज जे आहेत, तर मी टॉप 5 वेब सिरीज बघितले, त्याच्यामध्ये सगळ्यात 1 नंबरला आहे ती फर्जी, त्याच्यात 37 मिलियन व्ह्यूज आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे मिर्झापूर, 30 मिलियन व्ह्यूज, आणि स्कॅम जो आपला हर्षद मेहता स्कॅम आहे त्याला आहे 22 मिलियन व्ह्यूज. जर तुम्ही ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती स्वतःच्या सिरीज काढल्या तर तुम्हाला नक्कीच एवढा ग्रँड सक्सेस भेटेल की त्याला काही लिमिट नाही राहणार. तर तुमचा फ्युचर प्लॅन आहे का काही त्याच्यासाठी? भरपूर मोठे मोठे प्लॅनिंग आहेत. आम्ही ते सोशल मीडियाला नाही शेअर करू शकत. आता आम्ही नॉर्मली इंस्टाग्रामला आहेत, थोडे दिवस आम्ही युट्यूबला, पुढचे पण आमचे अजून आहेत प्लॅनिंग, आणि सोशल मीडियाला नाही सांगता. पण सगळेजण एवढे प्रेम देतात त्यामुळे आम्ही ते पुढचे प्लॅनिंग करून ठेवले तसे. आपल्याला ह्या लेवल पर्यंत जायचे. आता असं पण झालंय की लोकांना अजून तुमच्याकडून एक्सपेक्टेशन वाढले की वाढले. मागच्या वेळेस जे तुम्हाला बघत होते सगळेजण, त्या हिशोबाने रोज तुमच्याकडून काहीतरी न्यू अपेक्षा आहे आणि ते तुम्ही दरवेळेस आणताच आहे मार्केटमध्ये. तर ते पण एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण कसं असतं, कधी कधी पब्लिकच्या नुसार पण आपल्याला राहावं लागतं. प्रत्येक वेळी आपल्या माइंड सेटिंग नाही राहावं लागत. पब्लिकचे कमेंट बघायला लागतात, काय येतात, त्यांना काय पाहिजे व्हिडिओमध्ये, त्यानुसार पण कधी कधी मार्केटला जावं लागतं. तुमच्या सिरीज मध्ये जे कमेंट्स वगैरे येतात तर त्याच्यामध्ये कोणत्या निगेटिव्ह कमेंट किंवा काही असं कमेंट्स? असं नाही, प्रत्येकाला ते तेवढं असतंच. प्रत्येक जण काहीतरी कोणतरी कुठेतरी करत असतो निगेटिव्ह कमेंट, पण नाही लक्ष देत कोणी जास्त, कारण कमेंटच एवढे असतात पॉझिटिव्ह कमेंट. त्या कमेंट कडे लक्ष जातच नाही आमचं. चला, अजून त्याच्यामध्ये मला थोडंसं डीप जायचं तुमच्या सिरीज बद्दल, अजून त्याच्यावरती डिस्कशन करायचंय, कारण की आज प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला सिरीज बनवायचे तुमच्यासारख्या. तर तुम्ही त्या प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला सांगा की नेमकी तुमचं जेव्हा स्क्रिप्टिंग होती, जेव्हा शूट होतं, त्यानंतर एडिट होतं, तर ही पूर्ण स्टेप्स, पूर्ण प्रोसेस कशी असते तुमची? नाही, आमचं तर काही कन्सेप्ट आम्ही पहिले रेडी करतो, काही कन्सेप्ट आम्ही जागेवर रेडी करतो. कधी कधी आता आमची जी सिरीज चालू आहे इस्पाची, आम्ही अजूनपर्यंत स्क्रिप्टिंग केली नाही, कधी कधी काय करत. ऑन द स्पॉट आम्ही पूर्ण स्क्रिप्टिंग करतो. अर्ध्या तासामध्ये, 30 मिनिट्स मध्ये पूर्ण स्क्रिप्टिंग करतो, डायलॉग रायटिंग करतो, चालू आमचं शूट. मग जर आपण बघितलं फोटो फ्रेम आणि त्याग, ह्या ज्या 2 तुमच्या रिसेंटली यूज सक्सेसवाल्या सिरीज होत्या, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे खूप क्रिएटर्स होते. तर त्यांच्यासोबत काम करणं पण हे काही सोपी गोष्ट नव्हती, कारण की 6-7 क्रिएटर्स, 6-7-8 क्रिएटर, त्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळे, त्यांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या? त्याच्यासोबतच डीओपी, जसं तुमचे शूटचे अँगल्स वगैरे सगळ्या गोष्टी, तर ह्या गोष्टी कसं करायच्या? समजा आज मी आहे, मला सिरीज स्टार्ट करायची, तर मला कोणत्या गोष्टींच्या काळजी घ्याव्या लागतील किंवा मला कशा टाईपचं वर्क करावं लागेल की मला त्या लेवलचं सिरीज बनवता येईल? आता काय कसं असतं, स्क्रिप्टिंग चांगले असते, प्रॉपर स्क्रिप्टिंग असते, डायलॉग रायटिंग असते, पण त्यांना स्क्रीन प्ले जमत नाही. स्क्रीन प्ले मेन असतो, कारण पब्लिक जेव्हा बघते त्या पब्लिकला ते पूर्ण इमोशननी अटॅच झालं पाहिजे, तर ते बघण्यात मजा आहे. नाही तर तुमची सिरीज किती पण चांगली असू दे, तुमचा स्क्रीन प्ले चांगला नसेल तर काही फायदा नाही. आणि ऍक्टिंग तर मेन गोष्ट आहे, ऍक्टिंग तर पाहिजेच पाहिजे.
मेन गोष्टी स्क्रीन प्ले मेन डिपेंड करते प्रत्येक गोष्टी. आणि जो तुमचा एडिटचा पार्ट असतो तो आता तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल हे. आमचं जी पूर्ण स्क्रिप्टिंग, डायलॉग रायटिंग, स्क्रीन प्ले, एडिटिंग, जे आमचे डीओपी आहेत पूर्ण सगळे तेच करतात. एकच पर्सन. राकेश बोळा म्हणून आहे, पूर्ण सगळं तेच. अरे बाप. जे तुमचे प्रत्येक सिरीज मध्ये जर बघितलं तर 2, 3, 4 अँगल असतात. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल फोन युज करता का 2-3 अँगल युज करता? सेम सीन 2-3 वेळा रिपीट करायचा, सेम सीन 2-3 वेळा रिपीट करायचा. जर कधी कधी हार्ड सीन असेल तर मग ते 2-3 अँगलने सीन होतं, नाही तर मग नाही, तोच सीन करणार तो. म्हणजे डबल समजा 3 अँगल असेल तर 3 वेळेस तो सीन रिपीट होईल. हा टफ टास्क आहे एकदम. टफ पण म्हणता येईल आणि आम्हाला सवय पण लागून गेली का तर तुम्ही ते एन्जॉय करता. एन्जॉय करतो. हा जे तुमच्या सिरीज मधले जेवढे पण क्रिएटर आहेत त्यांना तुम्ही एक वर्ड मध्ये कसं डिस्क्राईब करशाल? तर मी प्रत्येकाचे नावं घेतो, तुम्ही त्याला डिस्क्राईब करा, है ना? तर सगळ्यात पहिले तेजस, फनी, त्यानंतर प्रशांत, कूल बॉय, साहिल, हँडसम, ध्रुवा. ध्रुवा विचार लागतोय थोडासा, म्हणजे काहीतरी. शांत मुलगी आणि अशी छोट्या मुलासारखी राहते, म्हणजे नाजूक वगैरे. सृष्टी, डीप नॉलेज. ओके. हा, हुशार. कोणत्या पण गोष्टीचं नॉलेज. हा, कोणती पण गोष्ट झाली मी तिला फोन करतो, ताई असं असं झालं आपलं, मग ती मला सांगणार असं असं कर, हे झालंय तर. संस्कृती, शांत मुलगी आहे, एकटीच राहते, कोणामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही, त्याच्यामध्ये फेर. सेजल, ती पण डीप नॉलेज आहे आणि माइंडसेट स्ट्रॉंग आहे तिचा. आणि पायल भोळी पोरगी आहे, एकदम भोळी. एक जेव्हा मी तुमचे पूर्ण सिरीज बघत होतो तर मी स्वतः खूप मोठा ह्यूज फॅन आहे. मी तुम्हाला बघून स्वतः एक सिरीज स्टार्ट केलेली, पण ही गोष्ट वेगळी की त्याला सक्सेस भेटली नाही, पण मी केलेलं आहे ट्राय. तर मग मला माहिती आहे या गोष्टी किती अवघड असतात. तर तुमचा एक बिहाइंड द सीन एक व्हिडिओ युट्यूबला बघायला भेटतो, ज्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं शूट वगैरेच्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. तर त्या बिहाइंड द सीन मध्ये एका मुलीने तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे, फ्रेम आहे. तर ती काय कसा विषय होता? मुवमेंट होती. ती मुलगी अचानक आली, हम्म. आमचं शूट चालू होतं फोटो फ्रेमचं, तेव्हा आम्ही पूर्ण असे बसलो होतो एकदम, आणि ती आली आणि ती म्हणली मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलेत. मग तिने एक गिफ्ट काढला, त्याच्यानंतर ती म्हणली मी पूर्ण अख्ख्या टीमसाठी गिफ्ट आणलेत. तिने पूर्ण अख्ख्या टीमला गिफ्ट आणले होते. आणि त्यावर तिने असं लिहिलं होतं, प्रत्येक गाण्यामधला एक सिक्वेन्स होता मधला एक, तो तिला हिट झाला, तिने ते तिथं राईट केलं होतं आणि तिने असे हार्ट कोरले होते याच्यामध्ये धाग्यामध्ये पेपरवर, आणि ते प्रत्येकाला तिने गिफ्ट केले होते. तर माझ्यासाठी ती एक अनएक्सपेक्टेड मुवमेंट होती की लाईफ मध्ये असं माझ्या ठिकाण करू शकतो. हे तर झालं समजा तुमच्या फॅन्सचं. आणि अजून एक रुमर्स पण म्हणू शकतो किंवा मी पण एक बघितलेलं आहे सोशल मीडियावर वगैरे, प्रत्येक जण बोलतात की ध्रुवाचं आणि तुमचं काही आहे का? नाही, दुर्वाचं तसं काय नाही. तिचे फॅमिली रिलेशन माझ्यासोबत चांगले आहेत, माझ्या फॅमिलीची सोबत चांगली, पण असं काय नाही, आम्ही नॉर्मल फ्रेंड्स आहोत. रिलेशन चांगले आहे म्हणूनच विचारतोय आम्ही. असं काय नाही. ठीक आहे, म्हणजे सोशल मीडिया पुरतं आम्ही तेवढे, बाकी नाही, प्रायव्हेट लाईफ मध्ये असं काय नाही. मग आता सध्या तू सिंगल आहे की? सिंगल. का असं? एवढे सगळे सिरीज तुझे लव्ह रिलेशनशिपचे, लव्हचे सिरीज प्रत्येक महाराष्ट्रामधला व्यक्ती बघतोय आणि तू सिंगल, मला तर नाही शक्य वाटत. नाही, कारण प्रत्येकाचं काय असतं, प्रत्येकाचा एक माइंडसेट असतो. तसं माझं माइंडसेट आहे की मला बिझनेस मध्ये वरती जायचंय, सोशल मीडियाला वरती जायचंय. तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये अटकले तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी टाइमच भेटत. मग त्यामुळे मग त्या गोष्टीपासून आपण जेवढं लांब राहू तेवढं आपल्यासाठी भेट. का मागचं काही पास्ट वगैरे आहे? नाही, असं पास्ट पण आहे, पण त्या गोष्टीपासून आपण लांबच राहतो. नाही, आपल्या लाईफवर पूर्ण फोकस करायचं, जे पास्ट झालं ते झालं, सगळं सोडून जायचं. ते मध्ये पास्ट मुळे हा डिसिजन घेतलाय की पहिलेपासून हाच माइंडसेट होता? नाही, पास्ट मुळे हा डिसिजन घेतला. पास्ट मुळे घेतला. काही त्याबद्दल काही बोलू शकतो, सांगू शकतो नेमकी काय झालेलं ओव्हरऑल? होतं असं की माझं, कारण की हा प्रॉब्लेम 99% मुलांचा आहे की काही ना काही बॅड पास्ट असतं, रिलेशनशिप वगैरे सगळ्या गोष्टी, त्यामुळे ते खूप डिस्टर्ब होऊन जातात. तर मग कुठे मन लागत नाही किंवा ते स्वतःला एक लिमिटेड बाउंड्रीज मध्ये ठेवतात. पण तू त्याला ओव्हरकम करून एक चांगलं सक्सेसफुल पर्सन आज आहे, प्रत्येक तुझ्या बिझनेसमध्ये असो किंवा कॉन्टेंट क्रिएटर जर्नीमध्ये असो. तर नेमकी काय विषय होता आणि त्याच्यात तू कसं ओव्हरकम केलं? होतं म्हणजे एक 2021-22 पासून माझं होतं मुलीसोबत, पण ऍट दी पॉइंट असं येतं की आपल्याला करिअर पण बघावं लागतं, आपल्या घरचं बघावं लागतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला हँडल करावं लागते.
पण प्रत्येकाचा माइंडसेट प्रत्येक जण चालत असतो. पण काही कारणं ते ऍक्सेप्ट होत नाही. त्यामुळे आज एवढं ह्यूज सक्सेस भेटल्यानंतर आहे का कॉन्टॅक्ट मध्ये ते व्यक्ती? नाही, कारण त्या व्यक्तीसाठी मी प्रत्येक गोष्ट सोडून दिली. त्या व्यक्तीने माझा नंतर विचारच केला नाही कोणत्या गोष्टीसाठी. नाही, त्या व्यक्तीसाठी मी माझे 4 वर्ष सोडून दिले सोशल मीडियासाठी. म्हणजे नॉर्मल राहायचो फक्त, जे कॉन्टेंट आपले काय करत नव्हतो, काय नव्हतं, नॉर्मल लिपसिंग वगैरे करायचं एवढंच. मग 4 वर्षानंतर मला ते कुठेतरी हिट झालं की 4 वर्ष अगोदर मी ह्या गोष्टी केल्या असतात तर मी आता कुठल्या लेवलला असतो. मग त्यामुळे मग मी त्या गोष्टीचा विचारच करत नाही की बाबा या गोष्टीत आपल्याला फासायची. बस आपली जशी रिअल लाईफ चालू आहे. जे आता जे युथ तुला बघतायत त्यांना तू तुझ्या बॅकग्राऊंड वरून, पास्ट वरून काय मेसेज देशील? मी तर एवढं सांगेल की तुमच्या जर हॉबीज किंवा ड्रीम्स असतील त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी त्याग करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कारण ती गोष्ट तुम्हाला भेटेल किंवा नाही भेटेल सांगता येत नाही. पण तुमची तुम्हाला ड्रीम तर तुमच्या हॉबीज तुम्ही पूर्ण कम्प्लीट करू शकता. कधी असं होतं का की तू रॅन्डम सोशल मीडिया स्क्रोल करतोय आणि एखादी मुलीची रील तुला येते आणि तू तिची आयडी चेकआउट करून तिला फॉलो करतो? नाही, चेकआउट वगैरे नाही करत कधी, पण लाईक वगैरे करतो. लाईक करतो. हा, अजूनपर्यंत कुठल्या मुलीला असं फॉलो केलं नाही. माझी फॉलोइंग लिस्ट पण सगळी जण चेक करू शकतो. फक्त 299 फॉलोअर्स जे मला फॉलो करतात मी त्यांना फॉलो बॅक देतो बस. बाकी जर एखाद्या मुलीला तू म्हणजे एखाद्याला तू फॉलो करायचंय तर तू असं कोणत्या गोष्टी बघतो त्यांच्या? असं काय नाही, इगो वगैरे काय? इगो वगैरे नाही. माझं एक असं मायनस पॉईंट पण हा आहे की मी कधी स्वतः कोणाला मेसेज करत नाही. हा, समोरून आला तर मी त्याच्याशी किती पण बोलू शकतो, किती पण मी स्वतः कधीच कोणाला मेसेज करत नाही. हा, फोन वगैरे करू शकतो पण मेसेज नाही मी कधी कोणाला करत. मित्रमैत्रिणी मेसेज समोरून करतात पण मी कधी कोणाला मेसेज करत नाही. आतापर्यंतचा तुझ्या पूर्ण जेवढा सोशल मीडियाची जर्नी आहे त्यामध्ये तुला असं सगळ्यात एक बिगेस्ट फॅन किंवा असा एखादा क्रेझी फॅन कोणता तुला आठवतं का जो भेटलेला आहे? ती ज्या मुलीने मला गिफ्ट दिला ना तीच माझ्यासाठी एकदम अनएक्सपेक्टेड मुवमेंट होती आणि तिच्या एवढं अजूनपर्यंत माझ्यासाठी कोणी केलं पण नसेल तिने जे केले ते. हा, आतापर्यंत तर मी तुझ्याबद्दल, तुझ्या करिअर बद्दल भरपूर गोष्टी तर लक्षात आला, पण आता मला प्रोफेशनल लाईफ मध्ये जसं तुझ्या कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी कशी स्टार्ट झाली किंवा कशी सुरुवात झाली त्याच्याबद्दल सांग थोडंसं. मी 2024 पासनं तर 2025चा एंड असेल, 25चा एंड, तोपर्यंत मी सोशल मीडियाला ऍक्टिव्ह नव्हतो जास्त. सोडून दिलं तो सोशल मीडिया. मी म्हणजे बिझनेस करायचा आपल्याला त्याच्या हिशोबाने मी राहायचो. सोशल मीडिया पूर्ण कधीतरी मला वाटलं तर मी व्हिडिओ काढणार, तरी पण माझे फॅन्स लोक मला मेसेज करायचे की बाबा तू कर तुझे फॉलोअर्स इन्क्रीज होतील अजून. कारण माझे 150K होते, मी 122 ला काहीतरी आलो होतो एवढे फॉलोअर्स. नाही, मला पूर्ण पहिलेपासून तुझी जर्नी जाणून घ्यायची, म्हणजे टिकटॉक त्याच्या पहिले म्युझिकली वगैरे काय असेल तेव्हापासूनची जर्नी. म्युझिकलीला एक माझा काकाचा मुलगा होता, तर त्यांनी मला सांगितलं म्युझिकली असं असं आहे तर तू आपण करू. तेव्हा मला लाज वाटायची, पूर्ण क्लिअर सांगतो, लाज वाटायची मला. मग आम्ही काय करायचो, एक हॉलमध्ये गेलो आणि पूर्ण पडदे वगैरे लावून घेतले आणि एक हिंदी काहीतरी डायलॉग होता ज्यावर आम्ही व्हिडिओ केली. तर मग मला थोडी इंटरेस्ट वाटलं काहीतरी की काहीतरी हाय, क्रेझी आहे. मग मी माझं पर्सनल अकाउंट ओपन केले आणि मग तिथं माझा काका होता, तो झोपायचा दुपारी, त्याचा फोन घ्यायचो, व्हिडिओ काढायचो आणि अचानक पोस्ट करायचो असंच. आणि मला फोन तेव्हा नव्हतं, माझी 10th चालू होती आणि 10th काहीतरी एक लास्ट सेम चालू होता, त्यामुळे घरचे मला फोन पण देत नव्हतं. मी व्हिडिओ अपलोड केली, 4-5 दिवसानंतर बघितली पब्लिकचं कमेंट वाढतं ते, व्ह्यूज वाढतात ते. मग मी पेपर वगैरे सगळं सोडून दिलं. तेव्हा माझी बोर्डची एक्झाम चालू होती, मला याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला, मी पूर्ण कंटिन्यू याच्यामध्ये झालो. माझे पप्पा आहेत ना, मला एक रूम मध्ये असे पूर्ण लॉक करून ठेवायचे, पण मी त्या खिडकीतनं उडी मारून यायचो बाहेर का बाबा मला नाही करमत आता, मला मध्ये व्हिडिओज पाहिजे. मग जसे असे माझे पेपर संपायला लागले तसं मी पूर्ण फेज माझी गेली, पूर्ण प्रॉपर मी त्यात इन्व्हॉल्व झालो की बाबा म्हणजे आता डीप मध्ये जायचंय. मग मी ते करत मग नंतर माझी शिफ्टिंग इकडं पुण्याला झाली. पप्पांचा जॉब होता इकडं पुण्याला, शिफ्टिंग झाली माझं. मग इकडे पण मला लोक ओळखायला लागली का बा हा बनवतो काहीतरी, हाय. मग त्या करता करता माझा अचानक माझा जो टिकटॉकचा जो अकाउंटचा पासवर्ड होता तो मी विसरून गेलो ना, ते फॉरगेट करता येत नव्हतं मला, काहीच नव्हतं. मग मी परत एक अकाउंट चालू केलं, त्यामध्ये मी पहिली व्हिडिओ टाकली. पहिली व्हिडिओ काहीतरी माझी 2-3 मिलियन लागेल. पहिली व्हिडिओ 2-3 मिलियन लागेल. अरे बाप, केव्हाची गोष्ट आहे, कोणता इयर असेल? 2021 असेल काहीतरी, म्हणजे खूप पहिले, 6 वर्ष जुनी गोष्ट आहे. मग तेव्हा मला वाटलं की बाबा पब्लिक रिस्पॉन्स करते अजून पण आपल्याला. मग त्यानंतर मी एक काहीतरी 22 डेज मध्ये मी 50,000 फॉलोअर्स केले होते तेव्हा. मग तेव्हा ते माझ्यासाठी बेस्ट मुवमेंट होती की बाबा मी काहीतरी करतोय.
मग त्यानंतर हळूहळू मग नंतर अचानक टिकटॉक बँड होतं. तिकडनं शिफ्ट इंस्टाग्रामला झालो. त्यावेळेस इंस्टाग्रामला अकाउंट होतं का नवीन ओपन करावं लागलं परत? नाही, तेव्हा इंस्टाग्रामला अकाउंट होतं मग तेव्हा माझे 10,000 फॉलोअर्स होते इंस्टाग्राम. अच्छा, इन्स्टाला 10 होते. तेव्हा 10,000 होते. पण तिकडची पब्लिक सगळीकडे आली होती इंस्टाग्रामला. मग त्यामुळे पब्लिकला अपडेट म्हणून इंस्टाग्रामलाच भेटायचं. सगळी मग तिथून मग रील्स वगैरे चालू झाले, पोस्टिंग चालू झाली. तर माझी 100K झाली तिथं. मग त्यानंतर मग कधी कधी काय काय असतं किंवा बस झाली इथपर्यंत आपलं. माझं कधी तसं होतं, हा बस झाली इथपर्यंत, आपण थांबू. मग नंतर परत वाटतं की आपण थोडं पिकअप घ्यायला पाहिजे, पण तेव्हा तो पिकअप भेटत नाही. मग तेव्हा मला कळलं की कन्सिस्टन्सी का असते. डेली पोस्ट कन्सिस्टन्सी प्रत्येक गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मी 150 पर्यंत गेलो. मग नंतर माझ्या लाईफमध्ये थोडा डाऊनफॉल आला. त्यामुळे मी सोशल मीडिया सोडून दिलं. मग एक आता सिरीज स्टार्ट व्हायच्या आधी प्रशांत आणि मी कॉलेजपासूनचे मित्र, प्रशांत तेजस आणि मी कॉलेजपासूनचे मित्र. तर प्रशांत पुण्याला जॉबला असायचा. त्याच्या घरची कंडिशन पण एकदम डाऊन. तर मग प्रशांतचा मला अचानक मेसेज आला की आपल्याला असं रील करू आपण. मी म्हणलं रीलला मजा नाही म्हणलं राहिली आता लिपसिंगला, आपण कॉन्टेंट क्रिएट करू म्हणलं काहीतरी. मग तो म्हणला करू. म्हणलं एक मुलगी लागेल. तर तो म्हणला हा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक मुलगी आहे, करू म्हणला. मग त्यांनी बोलून घेतलं. आणि राकेश आणि मी एकदम जुने मित्र. तर मग मी त्याला फोन लावला की असं असं आहे, माझा मित्र आलाय, आपण काहीतरी करू. मग तो आला. तो म्हणला की बघ माझ्याकडे अशी आहे म्हणलं कन्सेप्ट, आपण उतरू शकतो का? म्हणलं हा. म्हणलं जाऊ कॉलेजला, उतरू आपण. उतरवली कन्सेप्ट आम्ही. आमच्या डोक्यात काय नव्हतं की व्हायरल जाईल असं काय, नॉर्मल आम्ही जसं चाललंय तसं चालून द्यायचं. व्हायरल तर व्हायरल, नाही तर ना. आम्ही पोस्ट केली. पहिल्या दिवशी काहीतरी 1000 लाईक होते फक्त आणि 10K का 20K व्ह्यूज होतो. आम्ही जास्त स्टॉक केला पण नाही अकाउंटला. म्हणलं जाऊ दे, सोडून तर. दुसऱ्या दिवशी मला फोन आला माझ्या भावाचा, तुझा व्हिडिओ चेक कर. मी व्हिडिओ असे रिफ्रेश मारतो आयडी, तासाला मिलियन व्ह्यूज वाढायचे. तासाला मिलियन व्ह्यूज म्हणजे 10 मिनिटाला 100K व्ह्यूज वाढायचे. तर मग तेव्हा नंतर आम्हाला असं करता करता ती व्हिडिओ 2-3 दिवसामध्ये काहीतरी 10 मिलियन गेली होती. मग नंतर तो म्हणला की माझ्याकडे दुसरा मित्रच म्हणला राकेश, माझ्याकडे एक मित्वाचा कन्सेप्ट आहे, आपण तो करू. आवडला पब्लिकला तर ठीक आहे, नाहीतर मग आपण टू बी कंटिन्यू करून बघू ना. तर मी म्हणलं चालेल, करू आपण. तर मग त्यावेळेला आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला. मग आम्ही म्हणलं की आपण आता सिरीज चालू करू. आपण वेगळं ट्रेंड आणू काहीतरी, कोणी अजूनपर्यंत केलं पण नाही. फक्त आपण बघतोय ते युट्यूबला किंवा सोशल मीडियाला बघतोय बस. मग असं करता करता आम्ही 5-6 पार्ट केले आणि मध्ये काहीतरी असं आमचं एक फेज आला की आम्हाला पुढचं पार्ट नाही आम्हाला करता आलं. मग आम्ही तिथे ते एंड करून टाकलं. पब्लिकला मग सांगितलं आम्हाला पुढे जमणार नाही. मग नंतर असंच प्लॅनिंग झालं की सिरीज करायचे. आमच्याकडे स्क्रिप्ट रायटिंग केली होती आम्ही, 5-6 सिरीजची केली होती पूर्ण. तर मग आमच्याच ग्रुपमध्ये एक मित्राने मला एक मित्राची स्टोरी सांगितली पूर्ण डीपमध्ये की बाबा अशी स्टोरी आहे. मग मी म्हणलं की ठीक आहे, करू शकतो आपण. एवढी डीप स्टोरी आहे, आपण ती जर रिअलमध्ये उतरवली तर अजून भारी वाटेल. मग आम्ही एक दिवशी मीटिंग ठेवली पूर्ण, ते आपल्याला सिरीज करायचंय. तर आम्ही स्टार्टिंग केली, पण मध्ये आम्हाला आहे ना, आम्ही लव्ह स्टोरी दाखवायला लागलो. मध्ये आम्हाला सगळेजण म्हणले की आकाशची लव्ह स्टोरी दिसत नाही. मग आम्ही तिथे माझी लव्ह स्टोरी काढली. मग थोडी अजून क्रेझी झाली. मग नंतर आम्ही सेकंड सीझनला गॅप घेणार नव्हतो, पण आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये एवढी इन्व्हॉल्व झालो होतो की सकाळी आमचा 8ला शूट चालू झाला. आम्ही पूर्ण संध्याकाळी 5 पर्यंत शूट करायचो, 5-6 पर्यंत, जोपर्यंत अंधार होत नाही तोपर्यंत. तर कधी कधी आम्ही वडापावर पण दिवस काढलेले पूर्ण अख्ख्या ग्रुपने. वडापावर कधी कधी आम्हाला पाणी पण नव्हतं भेटत प्यायला. कधी कधी आता तर आम्ही काय करतो, अजून पण आम्हाला, तुम्हाला खोटं वाटत असेल, अजून पण आम्ही कधी कधी भूक लागली की आम्ही बाहेरचं नाही खात. फ्रुट्स वगैरे आणणार, ते ग्रुपमध्ये फक्त तेवढंच खाणार, बाकी बाहेरचं काय. म्हणजे अजून पण आमची टीम आहे तेवढी आहेत, डाऊन टू अर्थ सगळे. बरोबर. जो प्रत्येक वेळेस तुम्ही शूटसाठी स्ट्रगल केलेला अजूनपर्यंत प्रत्येकाला जाणीव आहे त्या गोष्टी. तर झाली तुमची पूर्ण सोशल मीडियाची जर्नी. त्यानंतर असं आपण एक बोलतो, तुम्ही तर पूर्ण स्टोरी सांगितलीच, पण असं कोणतं तुमच्या पर्सनल लाईफ, ज्या पर्सनल पेजची एखादी कोणती रील किंवा एखादा कोणतं कॉन्टेंट व्हिडिओ जे एकदम आपण बोलतो ना की जसं रात्रीतून बदलून गेलं पूर्ण पेज, तर असं कोणती रील्स वगैरे होती का त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट होता सोशल मीडिया करिअरमध्ये खूप स्टार्टिंग फेजला नाही म्हणता येणार. आता मी रिसेंटली जेव्हा मी फोटो फ्रेम काढायच्या आधी जेव्हा आमची पहिली व्हिडिओ व्हायरल गेली, ते माझ्यासाठी बेस्ट मोमेंट होतं. कारण आम्ही कोणी एक्सपेक्टच केलं नव्हतं की आमच्या लाईफमध्ये असं घडेल. आणि आमचे तेव्हा
काहीतरी एक दिवसाला 20 ते 30,000 फॉलोअर्स वाढायचे दिवसाला तेवढे फॉलोअर्स वाढायचे मला. आता जसं तुमचे फॉलोअर्स वगैरे वाढत आहे तर मग आपण असे मुवमेंट झालेत आमच्या याच्यामध्ये की आम्ही कधी मास्क लावून फिरायला लागला आम्हाला. काही काही मुलीसोबत असायच्या, सेजल झालं, पायल झालं, दुर्वा झाली. तर काही पोरांचं कसं असतं इंटेन्शन की फोटो काढायचे, कधी कधी बॅड टच पण करतात. कधी कधी आम्ही चाललोय आणि आम्हाला अचानक साईडला घेतलंय, असं मग कधी झालेलं आहे. मग त्यामुळे आम्ही जास्त मग जसं आता तुम्ही सांगितलं तुमचं पर्सनल लाईफ वरती पण भरपूर या गोष्टी अफेक्ट होतात. फेममुळे आपल्याला कोणी म्हणजे ते आपल्याला आपले फॅन्सच असतात ते, पण त्यांना जास्त तुमच्या जवळ यायचं किंवा एक कनेक्ट करायला बघतात, पण ते रॉंग वे मध्ये. तर मग ह्या गोष्टीमुळे तुम्हाला असं कधी गायकांचं म्हणजे आता जर मी बघतो माझं पण इंटेन्शन समजतो आपल्याला, समोरचा फॅन आपल्याला कोणत्या अँगलने कॅप्चर करतोय, मग त्यानुसार पण आपण रिस्पेक्ट देतो समोरच्याला. असं कधी आलं का लाईफ मध्ये की एखाद्या गोष्ट की तेव्हा तुम्हाला वाटलं की आता सोशल मीडिया आपल्याला नाहीच करायचं, किंवा घरच्यांनी कधी काही बोलले किंवा काही असं गोष्ट? नाही, माझ्या घरून तर मला अजूनपर्यंत कसं नाही. माझे पप्पा तर मला एवढंच म्हणतात, तुझी हॉबी आहे ना, हॉबी तुला वाटेल तोपर्यंत कर, तुला जेव्हा वाटेल ना हे बंद करायचं आपल्याला तेव्हा तू ही गोष्ट बंद करून टाक. पण मला अजूनपर्यंत करून कधी असं बोलले नाही. जसं आता एवढं यूज सक्सेस भेटलाय तर नक्कीच तुम्हाला मोठे मोठे ब्रँड कोलॅब्स वगैरे पण आले असतील. तर तुमच्या लाईफ मध्ये आतापर्यंतचा मोठा कोलॅब कोणत्या ब्रँड सोबत, किंवा त्याचं काय एखादी अमाऊंट जर तुम्ही सांगू शकले केवढा मोठा कोलॅब तुम्हाला भेटलेला आहे, असं कोणता कोलॅब आहे का? आता ब्रँडचं नाव तर नाही घेऊ शकत, पण सांगू शकतो एक गव्हर्नमेंट माणूस असतो ना, जेवढे जे मंथली कमवतो ना तेवढ्या एका ब्रँड कडनं आम्हाला भेटतात पे आउट आलेला. हा पे आउट आहे. घरचे काय त्यावेळेस घरच्यांचं काय रिएक्शन होतं? नाही, घरच्यांना माहितच नव्हतं सोशल मीडियामध्ये असं पण असतं ब्रँड कोलॅब वगैरे. मग जेव्हा माझं फर्स्ट कोलॅबरेशन झालं, मी मम्मी पप्पांना म्हणलं की पास असं आहे, एवढी मला अमाऊंट आली. तेव्हा घरचे म्हणले हे एवढं पण असतं का? म्हणलं हा, मग त्या गोष्टी आपण करतो त्या गोष्टीतून फायदा आपल्याला एवढं भेटतो. ते बेस्ट मोमेंट. जे पण आज न्यू क्रिएटर आहे माझ्यासारखे, तर त्यांना तुम्ही काय मेसेज देणार की सोशल मीडिया जर्नी मध्ये तुम्हाला एक चांगला सक्सेस हवा असेल, काय केलं पाहिजे? मी तर एवढं सांगेल की सक्सेस लगेच भेटत नाही तुम्हाला, कन्सिस्टन्सी लागते, रोज व्हिडिओ अपलोडिंग, सेम टायमिंग. कारण तुमचे जे फॅन बेस असतो आपला त्याला माहिती आहे की हा ह्याच टायमिंगला व्हिडिओ पोस्ट करतो. तुम्ही जर दुसऱ्या टायमिंगला व्हिडिओ पोस्ट केली तर नाही कोण जास्त बघत. सेम टायमिंग ठेवायचं आणि कन्सिस्टन्सी मॅटर करते, बाकी काहीच नाही करत. जसं एक पूर्ण महाराष्ट्राला एक इन्स्पिरेशन आजच्या डेट मध्ये तुम्ही सर्व आहेत एक सिरीज वगैरे साठी, तसं तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे सोशल मीडियावरती असेल किंवा पर्सनल लाईफ मध्ये असेल? असं तर नाही म्हणता येणार, पण मी श्रीमान लेजंडला जास्त मानतोय. क्रेझी माणूस आहे, क्रेझी. त्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त त्यांचे फॅन मुवमेंट बघितलेत ना मी, तो म्हणजे असं भेटतो की हा माझा मित्र आहे, मी याचा मित्र आहे, हा माझ्या घरातला आहे, मी याच्या घरातला, अशा टाईप मध्ये राहतो. मग त्याच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, कोणासोबत कसं राहायचं, भरपूर गोष्टी. त्यांचे एक व्हिडिओ बघितले तुम्ही, ते कार मधून उठून बाईक वरती बसून मग पुढे गेले होते काहीतरी पूर्ण. त्यांचा फॅन बेस एकदम नेक्स्ट लेवल आहे, क्रेझी फॅन्स आहेत त्यांचे. मोस्ट फॉलोअर्स किंवा एक मोस्ट सक्सेसफुल किंवा असं कोणता मेंबर आहे का ज्यांच्याकडे ह्यूज सक्सेस आहे ते तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये? नाही, माझे नॉर्मल मित्र जे माझी टीम आहेत ते, आणि माझे बाकीचे साईल वगैरे मित्र जे जवळचे आहेत माझे. तुमच्या टीम मध्ये तुमच्या सगळ्यात जवळचा फ्रेंड कोण आहे? टीम मध्ये तसं काय नाही, सगळी आमची पूर्ण एक टीमच आहे. तुम्ही 3 जण आहेत बरोबर, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात क्लोज कोण आहेत? सगळे क्लोज प्रशांत आणि राकेश. प्रशांत आणि राकेश क्लोज. दुर्वाला करा जरा तुमच्या फ्रेंडला. हा, ते काय करते? काय करते? का ग, बरं नाही का? त्यांना सांगा पॉडकास्ट मध्ये आपण. काय नाही, अरे मला इथे हे दिली होती, डेअर दिली होती की दुर्वाला व्हिडिओ कॉल कर. चालेल. ओके, चालेल. जर लाईफ मध्ये सोशल मीडिया नसतं तर काय करत असतं तुम्ही? रोजची लाईफ आपली डेलीची. हा, मला तुमचं एक डेली शेड्यूल कसं आहे ते सांगा, सकाळपासून तर रात्रीपर्यंत. सकाळी मी जिमला जातो, जिमवरून आलं की मग खायचं, थोडं घरच्यांसोबत राहायचं, दुपारी झोपायचं थोडं, आणि संध्याकाळी शॉपवर जायचं. शॉपवर जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत मला असं करमत नाही, दिवस कम्प्लीट नाही वाटत. हा, दिवस कम्प्लीट होत. बाकी तेच रोजचं रुटीन, रात्री आलं की जेवायचं झोपायचं. आणि असं शूट वगैरे असलं तेव्हा कसं असतं डेली शेड्यूल? शूट आमचं सकाळी चालू होतं 8:30 किंवा 9ला,
8:30 चालू झालं की संध्याकाळी 4:30-5 पर्यंत शूट चालतो. कधी कधी पब्लिकला नॉर्मल वाटतो की 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे किंवा 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तो शूट करायला आम्हाला कधी 2 दिवस पण लागतात. बारीक बारीक गोष्टी असतात ते नोटीस करावं लागतात. जो तुमचा बिझनेस आहे, जसं तुम्ही भरपूर वेळेस सांगितलं की हा एक जेवढं सोशल मीडिया इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये तेवढा बिझनेस पण आहे. तसं जेवढं मला माहिती तुमचं एक मोमो शॉप आहे, बरोबर? तर मग तुम्हाला असं कधी वाटत नाही का आपण एवढ्या मोठ्या सक्सेस वरती बसलोय आणि आपण म्हणजे असं कधी आपण बोलतो ना की आपण नको जायला किंवा तिथं सगळे ओळखीचे लोक बघतील किंवा काय? नाही, आपण ज्या कोणत्या फेज मधनं आलोय ना ते पण डिपेंड करतं. आपण जे कोणत्या फेज मधनं आलो. जर माझ्याकडे सोशल मीडिया नसता तर मी तेच काम केलं असतं. जर माझ्याकडे सोशल मीडिया आहे तर मी त्या गोष्टीला मी असं लाजू का? मी अजूनपर्यंत पण शॉपवर भांडी वगैरे घासतो. असू दे, फॅन्स असू दे, कोणी असू दे, कारण आपलं शॉप आहे ते. बरोबर. त्याच्यामुळे आपण चालतं, आपण आपल्यामुळे ते नाही चालत. कधीपासून आहे आणि हे शॉप आपलं? झालं असेल एक 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष झाले. मला फॅन्स लोक म्हणतात की बाबा तू का आता इथं थांबतात, तुला एवढी फेम वगैरे भेटलीये. पण नाही, आपलं जे आहे ते डेली रुटीन मध्ये मला जेवढं डाऊन टू अर्थ राहते मी तेवढं राहतो. हो. कारण काय असतं ते जेवढं आता एवढा वेळ झाला आपण बोलतोय, पण तुम्ही माझ्याशी पण एवढं असं बोलताय की जसं आपण एक खूप पहिलेचे मित्र आहेत. म्हणजे आपण शूटच्या पहिले पण जसं डिस्कशन करतो, तुम्ही असं कधीच फील नाही करून दिलं की मी एक एवढा मोठा क्रिएटर आहे, तुमच्या समोर बसलोय तर मग असं आपण व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे नाही. जेवढं तुम्ही डाऊन टू अर्थ राहाल ना, मी भरपूर क्रिएटर त्यांच्याकडे प्रत्येकाकडून शिकलेलो आहे की जेवढं तुम्ही डाऊन टू अर्थ राहाल ना तेवढं तुम्ही वरती जाता आणि समोरच्या मनावर तुम्ही तेवढं हे करा. जसं तुमचं स्वतःचं एक मोमोचं शॉप आहे तर तुम्हाला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं? ऍक्च्युली मी आता ज्या फूड इंडस्ट्रीमध्ये जातोय ना तर मला बाहेरचं आता जास्त काही नाही. मला जर कोणी चटणी भाकरी दिली ना मी ते खाऊ शकतो. पण असं फेवरेट फूड काय आहे तुमचं? एक आपण बोलू शकतो की रोड साईड किंवा असं बाहेरचं. रोड साईड बघितलं तर वडापाव. वडापाव. आणि घरी बघितलं तर दाल खिचडी. दाल खिचडी फेवरेट. मोस्टली असं फ्री टाइम मध्ये काय करायला आवडतं तुला? ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकिंग. ट्रॅव्हलिंग मध्ये कोणतं सगळ्यात जास्त बेस्ट लोकेशन? कोकण साईड. कोकण साईड बेस्ट आहे. आणि ट्रॅकिंग साठी सगळ्यात बेस्ट स्पॉट? हरिश्चंद्रगड नाही तर मग राजगड बेस्ट आहे. बऱ्याचशा लोकांना माहित नाही तुझं, जसं तू बोलला की पप्पांचा जॉब नंतर पुण्यात राहायला आला, तर आता सध्या कुठे राहतोय तू? मी सध्या तळेगाव मध्ये राहतो, तळेगाव दाभाडे. आणि माझं मेन गाव आहे ते मुरबाड आहे. ठाणे जिल्ह्यात येते ते. अच्छा. तिकडून जेव्हा तुमची सिरीज चालू होती तेव्हा मी तुला कंटिन्यू फॉलो करत होतो आणि त्याच्यामध्ये तू अचानक कार घेतली. असं कसं काय नाही की एवढी महागाची गोष्ट तू अचानक घेऊन टाकली? नाही, असं काय नव्हतं. घरचे पहिलेच मला म्हणले होते गाडी घ्यायची आणि मला पहिल्यापासून माझं होतंच की बाबा गाडी घ्यायचं. आणि मग नंतर मला माहित नव्हतं, पप्पांनी गाडी बुक केली होती पहिलेच. पप्पांना गाडी घ्यायचे. मग मी माझे जे डीओपी होते राकेश म्हणून म्हणलो की आपण गाडी घ्यायला जायचंय. म्हणतो गाडी घ्यायचंय. म्हणलो घ्यायची गाडी. तुम्हाला कोणती गाडी बुक केली? म्हणलं फ्रॉन्क्स. कोणालाच माहित नव्हतं माझी दुसरी साईल वगैरे कोणालाच माहित नव्हतं, फक्त त्याला मला आणि माझ्या घरच्यांना बस. मग तो म्हणला चल मुंबईला जायचं, त्याला म्हणलं चल मुंबईला जायचं, गाडी घ्यायची आपल्याला. तेवढा रिझन गेलो वगैरे गाडी. तेव्हा पण असं झालं, मी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं मला गाडीची ओपनिंग करायची हे ते असं. पण तेव्हा काहीतरी कंटिन्यू 3-4 दिवस पाऊस लागला होता. कंटिन्यू पाऊस होता आणि आम्ही पूर्ण ठरवलं होतं की दुपारी जायचं गाडी वगैरे आणायची. आणि आम्हाला मुंबईवरनं गाडी पुण्याला शिफ्टिंग करून देणार होते ते. तेव्हा म्हणजे आम्ही त्या हिशोबाने जाणार होतो पुण्याला. तर मग पाऊस एवढा होता आम्हाला ना ओपनिंग, आणि त्यांचा अचानक मला सकाळी फोन आला की सर तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाडी भेटते. आणि मी इकडे पूर्ण आधीच प्लॅनिंग करून ठेवली. मग पप्पा म्हणले काय करायचं? मी म्हणलं मला माहित मला आजच गाडी पाहिजे. मग आम्ही संध्याकाळी 4 का 5 वाजता निघालो पनवेलला जायला. मग ते म्हणले की आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी आणून देतो ठाण्यावरनं, तुम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत या, सर तुम्ही डिलेव्हरी घ्या. तेव्हा आम्ही गेलो, पूर्ण पावसामध्ये डिलेव्हरी घेतोय. असं झालं. जसं गाडी पण एक खूप मोठं स्वप्न असतं प्रत्येक मुलाचं, तसंच लाईफ मध्ये असा हॅपी मुमेंट्स कोणत्या होत्या तुझ्या की तेव्हा त्या गोष्टींमुळे तुला खूप आनंद फील झाला? गाडी घेतली तेव्हा. गाडी घेतली एकदम हॅपी मुमेंट. हॅपी मुमेंट माझं. आणि चेक आला तेव्हा, जेव्हा तुझा सगळ्यात मोठा चेक आला तेव्हा? ते तर मला माहित होतं बाबा, ते तर गेलो मला ह्या गोष्टी भेटणार आहेत. तर तेवढं हे नव्हतं, तेवढं गाडीचं होतं. पण ते घरच्यांसाठी एकदम हॅपी मुमेंट होती बाबा, माझ्या मुलांनी ह्या वयामध्ये एवढी गोष्ट मोठे. जे तुमचं काम आहे ते एक युनिटीचं आणि एक पूर्ण टीमचं आहे. जर तुमची टीम नसती तर मे बी तुम्ही आज ज्या स्टेजला येते नसते. तर पूर्ण टीम साठी काय मेसेज? माझी पूर्ण टीम आहे ना ती वेगळीच आहे. म्हणजे कोणाचं सुख दुःख असू दे काय असू दे ते सगळे इन्व्हॉल्व होतात. माझं काय झालं सगळे माझ्याकडे येणार, तेजसचं काय झालं तेजसकडे जाणार, प्रशांतचं काय झालं त्याच्याकडे जाणार, दुर्वाचं काय झालं. म्हणजे सगळे असं हे नाही की बाबा तो माझ्याकडे आला नाही मी त्याच्याकडे जाणार नाही, असं कोण नाही आमच्यामध्ये.
सगळे एकदम डाऊन टू अर्थ आणि सगळे चिल एकदम चिल राहतात. दरवेळेस दुर्वा नाव जास्ती येते. आता व्हिडिओ कॉल वरती पण तेजसनी प्रशांती नाही उचलला, दुर्वानीच उचलला. मला तरी काही वाटतंय की तुमचं रिलेशन आहे काय, प्रत्येकाला वाटतंय. सोशल मीडियाला भरपूर पोस्ट अशा व्हायरल झाल्यात की दुर्वाचं माझं रिलेशन आहे. काही काहींनी असं वरती कॅप्शन मध्ये टाकले लव्ह हे ते. पण असं काय नाही आमचं. आम्ही नॉर्मल फ्रेंड्स आहेत, चिल राहतो, मजा मस्ती चालू असते. पण तुमची जोडी चांगली वाटते, जशी साहिल आणि सृष्टीची आहे तसं. नाही तसं काय नाही आमचं, नॉर्मल चिल राहतो आम्ही. इन फ्युचर नाही प्लॅनिंग नाही काय, नाही, फक्त डायरेक्ट इंडस्ट्री मध्ये फक्त पुढे जायचं एवढंच प्लॅनिंग आहे आमचं. हा ते एक डिसिजन फिक्स आहे. हा मोठ्या पडद्यावर दिसायचं बस. मग लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज करणार लाईफ? अरेंज मॅरेज. पप्पाला घाबरतो. हा त्यामुळे मग मम्मीला नाही, मम्मी माझी एकदम फ्रेंडली आहे पण पप्पांना घाबरतो. पप्पा पण फ्रेंडलीच आहेत पण मी पप्पांना घाबरतो पहिल्यापासून. त्यामुळे मग आता एवढंच फक्त डोक्यात की बाबा पुढे जायचंय आणि आपल्याला स्वतःला ग्रो करायचं बस. जसं तुमचं शेड्यूल शूट मध्ये आणि डेली मध्ये तर भरपूर फरक असेल. जेव्हा तुमची फोटो फ्रेमचं शूटिंग चालू होतं तेव्हा तुमचं डेली शेड्यूल कसं होतं तुमचं पण आणि तुमच्या डीओपी टीमचं पण सगळं? माझं रुटीन तर हेच होतं की सकाळी 8ला जायचं शूटला, पूर्ण ते शूट चालायचा. आमच्या डीओपीची एक अशी गोष्ट आहे की जी पब्लिकला कोणालाच माहित नाही. तो जोपर्यंत त्याची एडिटिंग होतं तोपर्यंत झोपतच नाही. आणि झोपला तरी रात्री 5-6 झोपला तरी तो सकाळी शूटला 8-9 वाजता असतो. म्हणजे त्या माइंडसेटने तो चालतो. तेव्हा मला हे वर्क पूर्ण करणं आहे तरच मला झोप नाही. आपले एवढे मोठे मोठे मूवीज वगैरे असतात ते पण अर्ध्यातून काही काही मूवी बंद होतात. जेव्हा तुमचं शूट चालू होतं तेव्हा कधी तुम्हाला कोणत्याही क्रिएटरला रुपयाचा त्याच्यामध्ये फायदा नाहीये जेव्हा फोटो फ्रेम, की तुम्हाला समजा 500,000 2, 5, 10,000 भेटणार आहे तेव्हा आपण दिवस रात्र जीव काढतो ती गोष्ट वेगळी होती. मग कधी असं तुम्हाला वाटलं का की नको हे करायला, आपण बंद करून टाकू किंवा काय फोटो फ्रेम किंवा काय त्याग वगैरे नकोच, तर असं कधी वाटलं का तुम्हाला? नाही, आम्ही पहिले सुरुवातीला तर आम्ही आवड म्हणून केली, आवड, आणि आम्हाला फॅन बेस भेटतं ह्याच्या कारण. मग नंतर आम्हाला ते ब्रँड कोलॅब वगैरे यायला लागले. मग तेव्हा सगळ्यांना वाटलं की आपण लाईफ मध्ये सक्सेस होऊ शकतो सोशल मीडियामध्ये काय. मग तेव्हा सगळेजण 100% जायला लागले आपल्याला हे पण करणं आहे. तुमच्यामध्ये जेव्हा शूट चालू असताना सगळ्यात डिफिकल्ट फेज कोणता होता किंवा शूट मध्ये सगळ्यात आपण बोलतो टफ पार्ट की या फोटो फ्रेमचा लास्ट पार्ट एकदम टफ डिफिकल्ट, म्हणजे असं बोलत ना आम्ही, आमची अख्खी पूर्ण टीम रडलेली. हा फक्त आमचा डीओपी सोडून, कारण तो एडिटर होता, तो स्क्रिप्ट रायटर होता, तो स्क्रीन प्ले करणार होता, व्हिडिओ शूट करणार पण तोच. म्हणजे मी सांगतो माझं, मी 2 दिवस कंटिन्यू माझे डोळे सुजलेले होते. कारण तो सीन बघून, आणि तो काय करायचा डीओपी आमचा दाखवायचा, बघ तुला फील होते का, मग ते फील व्हायचे, मग आपण रडायचं. मी ना जास्त म्हणजे आपण ह्या गोष्टीसाठी नव्हतं रडत की ती व्हिडिओ अशी आहे. मी त्या मित्राकडे बघून रडायचो की त्या लाईफ मध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या फेज मध्ये तो गेलेला आहे, तर त्याला ते कसं फील झालं असेल. तो सगळ्यात टफ पार्ट होता. मला भरपूर जण, काही मित्रांचे मला असे पण साईल वगैरे आहेत, मला त्यांनी असे व्हिडिओ करून पाठवले की माझे मित्र रडतात बघ तुमचे एपिसोड बघून. आणि असे बाहेरनं आम्हाला असे मेन्शन पण आले की मुली स्वतःहून रडतात आणि सांगतात की आम्ही फोटो फ्रेमचा लास्ट एपिसोड बघितला. एवढा क्रेझी त्याचा effect होता, एकदम इमोशनल टच होता तो, एकदम पूर्ण आगी वगैरेचा सीन होता तिथं. हो, तेव्हा पण ते म्हणजे मला नाही वाटत कोणत्याच सिरीज मध्ये एवढं इंटेन्स दाखवलंय प्रत्येक पार्ट, नाही का, जसं तुम्ही तो आगीचा सीन वगैरे. नाही, आमचं पहिल्यापासून हेच आहे, करायचं तर डीप जाऊन करायचं, पब्लिकला ते फील झालं पाहिजे आणि पब्लिक म्हणली पाहिजे काहीतरी आहे यांच्याकडे कॉन्टेंट, त्यातून करायचं म्हणून करायचं नाही. त्या हिशोबाने आम्ही कधी चालत नाही याच्यामुळे. भले ते मग त्याच्यासाठी आपल्याला 3 दिवस लागले ते चालते एका सीनसाठी. तसं तुम्हाला म्हणलं मागाशी मी की ते जास्त वरती उडी मारायची होती, ते जास्त 2 दिवस घेतले. तो त्या बीटीएस मध्ये पण दिसत होतं, म्हणजे तिचा हाईट खूप मोठी होती, उडी मारायची होती, ते हाईट भयानक सीन होता तो. 10-15 फूट वरती होते ते, तिथून खाली उडी मारायची, मग खाली गादी वगैरे होती पण तो घाबरायचा. अक्षरशः तो पण रडला की बाबा मी प्रत्येक ऍक्ट करतो पण मला वरनं उडी का मारता येत नाही. त्याला आम्ही साईडला नेऊन समजवला की उडी मार मार मार, पण त्याच्याकडून पॉसिबलच होत. मग नंतर आम्ही कसं उडी मारली. एक कसं वाटते लाईफ जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी अचीव्ह करतोय? ऍक्च्युअली मध्ये सांगू का, आम्ही जेवढे पण आमच्या टीम मध्ये आहेत ना, सगळ्यांना वाटत असले फेमस आहेत असं तसं, पण सगळेजण आहेत ना असे चिल लाईफ जगतात, एकदम चिल, एकदम म्हणजे आपली डेली रुटीन मध्ये लाईफ आहे ना, ते फक्त शूटच्या वेळेस तसं राहतो आम्ही, बाकी नाही, बाकी नॉर्मल. हा तुम्हाला भेटतो तसं. कारण की जे पण लोक तुम्हाला बघतात तर असं वाटतं की असा विचार करता बाई एवढे सक्सेसफुल लोक आहे तर यांचं लाईफस्टाईल कशी असेल, यांचं डेली जीवन कसं असेल. नाही, भरपूर क्रिएटर बघितले मी, त्यांना एकदम अशी चिल लाईफ जगायला आवडतं. म्हणजे
जी डेली रुटीन मध्ये चाललं ना ते जास्त पण सिन्सिअर राहायला लागलो ना आपण, मग त्या लाईफला मजा नाही. मग आपण वाटतं आपण त्याच फेज मध्ये चाललोय, मग त्या गोष्टीला मजा नाही. चाललंय चालून द्यायचं, फक्त हा दुसऱ्या वाईट फेजला जायचं नाही कधी. म्हणजे जी डेली रुटीन चालू आहे तीच, जसं मित्रांमध्ये बसणं, हसी मजाक, फिरणं वगैरे, हे गाडीवर वगैरे ते चालूच असतं. जसं एक नॉर्मल लाईफ जसं जगतात तसंच तुमचं पण लाईफ तुम्ही जगतात. म्हणजे असं नाही की खूप सिरियस राहून आपल्याला सकाळी उठल्यावरती एक टू डू लिस्ट वगैरे असं काही नाही, एकदम नाही, रिलॅक्स. तसं कोणी जातच नाही. मला जर वाटलं मला प्रशांत फोन करा, राकेश फोन करा, जमतेडी वगैरे, रात्री फोन येणार कधी पण अचानक, चल आपल्याला जायचंय. आमच्याकडून जास्त करून आमची टीम आहे ना, रात्री करून पुण्यात एक फर्स्ट कॉपी म्हणून आहे, रात्री तिकडे जातात 2-3 वाजता रात्री. तुमचे सगळ्यात फेवरेट स्पॉट कोणता आहे जसं तुम्ही सांगितलं तर? तसं फेवरेट स्पॉट म्हणजे एक असतं ना एक आवडतीचा कट्टा किंवा अशी आवडती जागा सगळ्यांची, किंवा तुमच्या शूट मध्ये तुम्ही खूप स्ट्रेस्ड असाल तर नाही का, आता सगळ्या शूट वेट झाला, आता आपण जाऊन इथे बसू किंवा इथं आपण आपला टाइमपास करू, असं आहे आमच्या तळेगाव मध्ये एक असं लेक आहे, तिकडे जाऊन सगळेजण बसतात रात्री 12-1 वाजेपर्यंत बसतात फुल तिथं सगळं टाइमपास. कधी कधी आमची स्क्रिप्टिंग पण तिथं झालेली आहे. हा. आणि आमची स्क्रिप्टिंग आम्ही कधी कधी एका दिवसात पण अख्खी पूर्ण 7 दिवसाची स्क्रिप्टिंग करून टाकतो एका दिवसात. रात्री बसल्यावर. हा, एक लॅपटॉप, साईडला लॅम्प, पूर्ण त्याची ती वाईब मॅच झाली पाहिजे फक्त, आणि गाणी लावायचे. मी एक स्क्रिप्टिंग करणार, एक सांगणार आपल्याला हा इथं घेतला पाहिजे, हा पॉईंट आपण इथं घेतला पाहिजे. मग नंतर आम्हाला वाटणार, मग तेव्हा आम्ही ते डायलॉग तिथे ऍड करणार. फेवरेट तुला मोस्टली मूवीज आता वगैरे? यांना पब्लिकला माहित पण नसेल, आमच्या 8-9 सिरीज आम्ही राईट केलेले आहेत. अरे बापरे. 8-9 सिरीज आम्ही राईट केलेले आहेत. त्यापैकी आता 3 आलंय. आता जर आम्ही ही इश्कबाजी म्हणून आम्ही नॉर्मल काढली, नॉर्मल आम्ही ना स्क्रिप्टिंग करतो ना काय, फक्त आम्ही एपिसोड देतो पब्लिकचा असं मध्ये असं मेसेज यायला लागले की तुम्ही फोटो फ्रेमला एवढी एफर्ट्स घेतले आणि मग तुम्ही नंतर का तुम्ही असं शांत राहताय. कधी कधी पब्लिकच्या ह्याच्यानुसार आपल्याला राहावं लागतं. मोस्टली तुझं फेवरेट मूवीज किंवा फेवरेट हिंदी मूवीज आहे की मराठी मूवीज आहे? मराठी मूवी हिट करतो मूवी. आणि फेवरेट सॉन्ग मितवा. आज तू तुझा एवढा महत्वाचा वेळ काढून आला इथे आपल्याकडे शूट केला, तर मला एक छोट्या क्रिएटरला एक तू तुझा मदतीचा हात बोलू शकतो की चला ठीक आहे आपण शूट करू पॉडकास्ट, तर एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. तर थँक्यू सो मच, तुम्ही आपल्या शो वरती आले. आणि नक्कीच हा पॉडकास्ट प्रत्येकाला, कॉन्टेंट क्रिएटरला, एक सोशल मीडिया ज्याची जर्नी स्ट्रगलिंग आहे त्याच्यासाठी खूप मोटिवेशन राहणार आहे. कारण की अशा खूप काही गोष्टी आहे ज्या प्रत्येक क्रिएटर फेस करत असतो, मग तो काही वेळानंतर सोडून देतो. जसं तुझ्यासोबत पण झालं की अर्ध्यातून येऊन सोडून दिलं. नाही, प्रत्येकाने नाही सोडलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची फेज असते, प्रत्येकाचा एक काहीतरी असतो पॉईंट. पण जर आपण त्याच गोष्टीमध्ये गुंतून राहिलो ना, तर मग आपलं जे भेटणार असतं ते पण भेटत नाही आपल्याला. अशी एक गोष्ट जे तुझ्या फॉलोअर्सला नाही माहिती तुझ्याबद्दल, तू त्यांना काय सांगशील? माझी बॅक स्टोरी, लाईफची बॅक स्टोरी आहे एक, ती कोणालाच माहित नाही, ज्यामुळे मी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं होतं. अशी एक स्टोरी आहे की ज्याच्यामुळे मी सोशल मीडियापासून पण लांब झालो होतो ना. माझ्या जवळच्या माणसं सगळ्यांपासून माझा मी एकटा राहायचो, बस माझ्या घरची आणि मी. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी ती फेज येतेच, पण जर आपण फेस केली लाईफमध्ये तर मग आपण पुढे गेलो. आणि ती यायलाच पाहिजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. ती जर आली नाही तर मग तुम्हाला समजतच नाही कोणत्या वेळेला जायचं आपल्याला. जर ती गोष्ट माझ्या लाईफमध्ये जर घडलीच नसती तरी माझ्या ह्या स्टेजला नसतो. म्हणून जी गोष्ट घडली ठीक आहे. येस, वन्स अगेन थँक्यू सो मच.